मला असा हा अरीवर्क केलेला ब्लाऊज शिवायचा होता. तर त्यासाठी आपण सिंगल फूट वापरतो आणि जेव्हा मी स्टिच करून घेत होते तेव्हा शिलाई मार्जिन आपण प्लेन सोडलेलंच असतं, पण तिथे एकच मणी आडवा आलता, त्यालाही सिंगल फूटमधून आपलं बोट असं आडवं येत असतं शिवून घेताना आणि त्या सिंगल फूटमधनं त्या मणीला सुई टेकली आणि ती एवढी मोठी सुई बघा माझ्या हातात घुसलेली. कारण सिंगल फूट असतं आपलं बोट पूर्ण सुईजवळ जातं आणि आपण शिवून घेताना त्या मण्यावर सुई आली, जोरात आदळली आणि माझ्या पूर्ण बोटात ती सुई घुसली होती. तर तुम्हीही अरीवर्कवालं ब्लाऊज शिवत असाल किंवा सिंगल फूट वापरत असाल कोणत्याही प्रकारच्या कारणामुळे, आपण पोटली बटन वगैरे लावतो त्यासाठी, तर तुम्ही सिंगल फूट वापरताना काळजीपूर्वकच वापरा. कारण ही आजचंच नाही आहे, खूपदा असं झालं आहे बऱ्यापैकी की सिंगल फूट वापरल्यानंतर मला सुई लागली, पण आज खूप जोरात आतपर्यंत घुसली. तर मी हे तरीही ब्लाऊज कंटिन्यू केलं आणि ते ब्लाऊज शिवताना मला लागलंसुद्धा. तरी मी आता इथे नॉड करून घेते आणि हे ब्लाऊज रिवर्क केलेलं ब्लाऊज कसं शिवायचं, त्याची योग्य मेथड काय आहे, कारण आपण सिंगल फूट लावला आहे तर सिंगल फूट वापरायचा कसा, तर हे सगळं मी एका अरीवर्कचा फुल व्हिडिओ केलेला आहे. अरीवर्क ब्लाऊज कसं स्टिच करायचं त्याच्याबद्दलचा. तोही हा व्हिडिओ तुम्ही बघाल त्याच्याच खाली जो त्रिकोण दिसेल त्याच्यात तुम्हाला तो फुल व्हिडिओ बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता की काही शंका वाटत आहेत त्या मी क्लिअर करू शकते. बघा इथे नॉड मी अटॅच केले, एक साईडला शिलाई मारून घेतली आणि दुसऱ्या साईडला मी हात शिलाईने केले. कारण एक साईडला आपण स्टिच करू शकतो जिथे आपण दापटीप मारलेली असते तिथे आणि दुसऱ्या साईडला मणी असतात, त्यामुळे मी एका साईडने हात शिलाई धाग्याने तिथे फिक्स करून घेतलं जेणेकरून ती नॉट दिसू नये. आता हा राऊंड नेक होता. ब्रायडल लुकवाला ही ब्लाऊज आपण शिवतो किंवा बोटनेकवाला शिवतो. मागे असं मंदिर टाईप ऑफ वगैरे असतं किंवा कशाही प्रकारचा अरीवर्कचा ब्लाऊज शिवायचा असेल, तर त्यासाठी आपण काय मेथड वापरली पाहिजे, ते मी त्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अरीवर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा त्याच्यात दाखवले आणि हाही ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करतानाचा शेअर केलेला होता. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, हा ब्लाऊज डिझाईन कशी वाटली, ते तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला अशा जर नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील, नवीन मेथड्स हव्या असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केली तर सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल.